आज सकाळी मुंबईतल्या राजकीय वर्तुळात एकच बातमी वेगाने पसरली आणि ती म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत आलेलं अपडेट. पहाटेच्या सुमारास सौम्य निर्जलीकरणाची तक्रार जाणवल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. आणि ही बातमी समोर येताच केवळ पक्ष कार्यकर्तेच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या मनातही काळजीची लहर उमटली. कारण गेली अनेक दशके महाराष्ट्राच्या राजकारणात स्थैर्य, रणनीती आणि शांत संयम यांचं प्रतीक म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते आज उपचारासाठी रुग्णालयात असल्याचे कळताच अनेकांना आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती आजारी पडल्याची जाणीव झाली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे, आवश्यक तपासण्या सुरू आहेत आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र राजकीय वातावरणात निर्माण झालेली हालचाल थांबलेली नाही. कारण राज्यातील सत्ता समीकरणे, महाविकास आघाडीतील चर्चासत्रे आणि आगामी राजकीय कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर त्यांची उपस्थिती नेहमीच महत्त्वाची मानली जाते. रुग्णालयाबाहेर पक्षाचे कार्यकर्ते शांतपणे उभे राहून प्रकृतीविषयी चौकशी करत होते. काहींच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती तर काही जण साहेब लवकर बरे व्हावेत अशी मनोमन प्रार्थना करत होते. आणि या सगळ्या वातावरणात एक वेगळी मानवी भावना जाणवत होती. कारण राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक व्यक्ती, एक ज्येष्ठ नेता, एक कुटुंब प्रमुख उपचार घेत आहे ही जाणीव सर्वांना स्पर्शून जात होती. दरम्यान पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी रुग्णालयात भेट देत प्रकृतीची विचारपूस केली. काहींनी माध्यमांशी बोलताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते लवकरच पूर्ण बरे होतील असा विश्वास व्यक्त केला. आणि या दरम्यान राज्यातील विविध भागांतून शुभेच्छांचा ओघ सुरूच राहिला. ग्रामीण भागातील शेतकरी संघटनांनीही संदेश पाठवून त्यांच्या दीर्घायुष्याची कामना केली. कारण सहकार चळवळ, साखर कारखाने, बाजार समित्या या सगळ्या क्षेत्रांत त्यांचे योगदान मोठे मानले जाते. आजच्या दिवसात त्यांनी कोणताही सार्वजनिक राजकीय निर्णय जाहीर केलेला नसला तरी त्यांच्या आरोग्याच्या अपडेटमुळेच राजकीय चर्चा केंद्रित झालेली दिसली. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची भूमिका ही केवळ एका पक्षापुरती मर्यादित नसून व्यापक सल्लागार आणि मार्गदर्शक अशी राहिली आहे. काही राजकीय विश्लेषकांनी सांगितले की आगामी कार्यक्रमांच्या दृष्टीने काही बैठकांची पुनर्नियोजन होऊ शकते, तर काहींनी पक्ष संघटनेतील जबाबदाऱ्या इतर नेत्यांकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपवल्या जाऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली. मात्र अधिकृत पातळीवर सर्व निर्णय त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊनच घेतले जातील असे स्पष्ट करण्यात आले. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नियमित तपासण्या पार पडत आहेत, उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे आणि विश्रांतीनंतर पुढील काही दिवसात डिस्चार्जबाबत निर्णय होऊ शकतो. ही माहिती बाहेर येताच कार्यकर्त्यांमध्ये थोडासा दिलासा निर्माण झाला. दिवसभर माध्यमांचे कॅमेरे रुग्णालयाबाहेर तळ ठोकून होते. प्रत्येक छोट्या अपडेटची प्रतीक्षा सुरू होती. सोशल मीडियावरही #GetWellSoon साहेब सारखे संदेश ट्रेंड होत होते. आणि अनेकांनी जुन्या आठवणी शेअर करत त्यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक क्षणांचे फोटो पोस्ट केले. या सर्व वातावरणात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती, ती म्हणजे राजकीय मतभेद बाजूला ठेवून अनेक विरोधी पक्ष नेत्यांनीही त्यांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली. काहींनी फोनद्वारे संपर्क साधला तर काहींनी प्रत्यक्ष भेट दिली. आणि त्यामुळे आजचा दिवस हा राजकीय संघर्षापेक्षा मानवी सहवेदनेचा अधिक वाटला. त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीची आठवण आज पुन्हा चर्चेत आली. मुख्यमंत्रीपदापासून केंद्रातील जबाबदाऱ्यांपर्यंतचा प्रवास, सहकार क्षेत्रातील योगदान, कृषी धोरणांवरील भूमिका आणि संकटकाळात घेतलेले निर्णय यांची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली. अनेकांनी सांगितले की कठीण प्रसंगी शांत राहून परिस्थिती हाताळण्याची त्यांची शैलीच त्यांना वेगळे ठरवते आणि त्यामुळेच आजही राज्यातील राजकीय समीकरणांवर त्यांची छाप कायम आहे. संध्याकाळपर्यंत डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकृती स्थिर असल्याचे पुन्हा स्पष्ट करण्यात आले. कुटुंबीय त्यांच्या सोबत आहेत, आवश्यक काळजी घेतली जात आहे आणि पुढील अपडेट अधिकृतरित्या दिले जातील असे सांगण्यात आले. दिवसाच्या शेवटी रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी शांतपणे घरी परतताना एकच आशा व्यक्त केली की साहेब लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा सार्वजनिक जीवनात सक्रिय होतील. आणि आजचा हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी केवळ एक आरोग्य अपडेट नसून एका दीर्घकालीन नेतृत्वाशी जोडलेली भावनिक नाळ पुन्हा अधोरेखित करणारा ठरला.